नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जनगणना 2027 विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन। साक्री रोड परिसरातील इच्छापूर्ती गणपती मंदिरात जाणाऱ्या महिलेची दुचाकीवर येत अज्ञात चोरट्यांनी सोनपोत लांबवली। न्याहाळोद येथील पांझरा नदीपात्रातील वाळू ठेका रद्द करण्याची मागणी। आणि नगाव बारीजवळ दहशत माजवण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसह शहरातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसह शहरातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीत जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे सर्व बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून मदतीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करावा असे निर्देश खासदार बच्छाव यांनी दिले। अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल व कृषी विभागाने एकही बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी। यावेळी त्यांनी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण, आझाद नगर परिसरातील घोषित झोपडपट्टीला नियमाकुल करून 7/12 उतारा देणे, आयुष हॉस्पिटल उभारण्यासाठी जागेबाबत आढावा खासदार बच्छाव यांनी घेतला। केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाअंतर्गत विज्ञान संस्कृती प्रोत्साहन योजनेतून इनोव्हेशन हब स्थापन करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी। मल्टी स्टोरेज पार्किंग व प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाअंतर्गत संविधान भवन उभारण्यासाठी पाठपुरावा करा। तसेच रेशन कार्ड ऑनलाईन लिंक करण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या। बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, अप्पर तहसीलदार वैशाली इंगे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। ग्रामीण असेल, शिंदखेडा, साक्री तालुका, शिरपूर तालुका, त्याचप्रमाणे दोंडाईचा आणि मालेगाव असेल, बागलाण तालुका असेल, या ठिकाणी साधारणतः 5-7 मागच्या आठवड्यामध्ये आणि या 2 एप्रिलला देखील अतिवृष्टी त्याचप्रमाणे गारपीट झाली आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। म्हणजे हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो हिरावून घेतला गेलेला आहे। मुख्यतः कांदा पीक जे आहे त्याचं संपूर्णपणे 100% नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे मका असेल, इतर फळबागा ज्या काही आहे त्याच्यामध्ये डाळिंब असेल, त्याचप्रमाणे द्राक्ष असतील, केळी बागा आहेत, त्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। पपईचं नुकसान झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये खरं तर 2 तारखेपर्यंत बजेट अधिवेशन केंद्रामध्ये सुरू होतं आणि त्यावेळी मला अनेक शेतकरी बांधवांचे त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांचे फोन आले। त्यांनी काही व्हिडिओ पण दाखवले। तर सदरचा प्रश्न मी केंद्रामध्ये बजेटचं अधिवेशन चालू असताना जीवरावरमध्ये उपस्थित केला। त्याचप्रमाणे 2 तारखेला शिवराज चव्हाण साहेब आपले केंद्रीय मंत्री आहेत, कृषी मंत्री, त्यांना मी पत्र दिलं, ते व्हिडिओ दाखवले आणि त्यांना सांगितलं की जे प्रचंड नुकसान हे जे झालेलं आहे तर त्या संदर्भामध्ये पंचनामे सुरू आहेत, परंतु आपण नुकसान भरपाई जी आहे ती जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर देण्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना करावी असं मी पत्र देखील दिलेलं आहे। आता कलेक्टर साहेबांकडे देखील सदरची मीटिंग आम्ही त्या ठिकाणी घेतली। इतर पण लोकल प्रश्न त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामध्ये साधारणतः जे काही शासकीय जमिनींवरती अतिक्रमण झालेलं आहे किंवा काही घरं बसलेली, काही झोपडपट्ट्या बसलेल्या आहेत, त्याच्यामध्ये विशेषतः सर्वे क्रमांक 113 असेल, 114 असेल, 115 असेल, 29 ब, 377 या जागांवरती जे काही वस्ती झालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये बाकी पदाधिकारी पण त्या ठिकाणी आले होते। तर 2026 मध्ये 25 तारखेला एक 25 मार्चला GR निघालेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 2026
11च्या पूर्वी शासकीय जमिनीवरती किंवा महानगरपालिकाच्या मालकीच्या जमिनीवरती जे काही झोपडपट्टी बसलेली असेल, अतिक्रमण झालेलं असेल, त्यांनी अर्ज करावे आणि त्यांना नियमित करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यवाही मुख्यमंत्री महोदय आणि महसूल मंत्र्यांनी पण आदेश दिलेले, तसा GR काढलेला आहे. तर त्या संदर्भामध्ये जे अतिक्रमणामध्ये घरं येत असेल त्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून त्यांना घरं बांधून देण्यात यावी असा निर्णय झालेला आहे. जनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना 2027 विशेष प्रशिक्षण शिबिराचे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. जनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मंगळवारी जनगणना 2017 विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी केले. प्रशिक्षणात सहाय्यक संचालक सांख्यिकी कार्यालय ममता आटकर तसेच जनगणना विभाग प्रमुख महानगरपालिका अविनाश पाटकरी या फील्ड ट्रेनरांनी प्रशिक्षण कामी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी 54 फील्ड ट्रेनर नेमण्यात आलेले आहेत. या प्रसंगी ममता आटकर उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय धुळे, रविकिरण पाटकिरी अधीक्षक मनपा धुळे, पार्थ पहाड सांख्यिकी अन्वेषण जनगणना संचालनालय मुंबई, धुळे जिल्हा जनगणना समन्वयक यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी नायब तहसीलदार मायानंद भामरे, उमेश नाशिककर, धीरज बगाडे यांच्यासह शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यातील फील्ड ट्रेनर, शिक्षक वृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर त्यांच्याकडे लँडलाईन आहे, तर त्याला संकेतांक 1 येणार आहे. फक्त मोबाईल असतील, आता लँडलाईन बऱ्यापैकी बंद झालेले आहे, मोबाईलच वापरतात, त्यामुळे 2 जर कुटुंबाकडे फक्त मूलभूत फोन असेल, मूलभूत म्हणजे कोणता, आपला कीपॅडचा छोटा फोन असेल तर संकेतांक 3. जर कुटुंबात लँडलाईन आणि मोबाईल दोन्ही असतील, म्हणजे स्मार्टफोन पण आहे, मूलभूत म्हणजे आपला बेसिक फोन पण आहे आणि हे पण आहे, लँडलाईन पण आहे, तर 4 नंबर येईल. आणि जर कुटुंबात यापैकी काहीही नसेल तर संकेतांक 5 येईल. फोनमध्ये दूरचित्रवाणी, लॅपटॉप इत्यादी सारख्या सुविधा असतात. या सुविधा दूरचित्रवाणी, लॅपटॉप इत्यादीच्या मालकीसाठी गणल्या जातील का? विचारलं तुमच्याकडे टीव्ही आहे का? रेडिओला त्यांनी सांगितलं नाही आमच्या. टीव्हीला विचारलं त्यांनी सांगितलं आमच्याकडे टीव्ही नाही. मग तुम्ही जर त्यांना विचारलं की तुम्ही मग मनोरंजन कसं करता, त्यांनी तुम्हाला उत्तर दिलं की आम्ही मोबाईलवर बघतो. मग काय मोबाईलच स्कूटर, मोटरसायकल, मोपेड. आता याच्यामध्ये जर कुटुंबाकडे सायकल असेल, जरी एखादा हँडिकॅपकडे ती असते ना 3 याची, ती सायकल जरी असली तरी ती काउंट करायची आपल्याला. त्याच्यानंतर जर कुटुंबाकडे स्कूटर, मोटरसायकल किंवा मोपेड सारखी दुचाकी वाहन असेल तरी काउंट करायचं आहे. जर कुटुंबाकडे दोन्ही असेल, म्हणजे बायसिकल पण आहे आणि मोपेड किंवा स्कूटर पण आहे, तर तीही काउंट करायची आहे. आणि जर कुटुंबाकडे वरीलपैकी कोणतेही वाहन नसेल तर 4 नंबर द्यायचा आहे. धुळे शहरातील साखर रोड परिसरातील मनोहर हॉस्पिटल जवळ इच्छापूर्ती गणपती मंदिरात जाणाऱ्या एका महिलेची दुचाकीवर येत अज्ञात चोरट्यांनी सोनपत लंपास केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. धुळे शहरातील साक्री रोड परिसरात मनोहर हॉस्पिटल शेजारी ज्योती रमेश धनगर ही महिला इच्छापूर्ती गणपती मंदिरात जात असताना अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवर येत त्यांच्या गळ्यातील पोत लांबवल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. घटनेनंतर संबंधित महिलेने तात्काळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय पाटील हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून संपूर्ण घटनेची चौकशी केली असून आरोपींना लवकरच अटक करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन पीडित महिलेला दिले आहे. धुळे शहरात दिवसेंदिवस चोरी व लुटीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे. संध्याकाळी साधारण 5:40 सुमारास एक महिला आपल्या नातेवाईकांना घेऊन गणपती मंदिरात जाण्यासाठी स्कूटरवर थांबलेल्या होत्या. तर त्या महिलांच्या गळ्यामध्ये एक सोन्याची चेन होती. ते बघून एका मोटरसायकलवर आलेल्या 2 इसमांपैकी मागच्याने ते चेन खेचून म्हणजे चेन स्नॅचिंग करून साक्री त्या दिशेने पळून गेलेले आहे. ही घटना जी आहे अतिशय कमी वेळेची असते. एखादा सेकंद त्या महिलेला कळालं सुद्धा नाही की हा काय प्रकार झाला. एवढ्या कमी वेळेत आणि झटकन
त्यामुळे मी आपल्या चॅनलद्वारे असे आवाहन करू इच्छितो महिलांना की या बाबतीत आपण सतर्क राहावे. एकट्या दुकट्या कुठे जाताना दागिने जर गळ्यात असतील आपल्या तर ते पदराने वगैरे झाकून घेणं म्हणजे ते आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगलं राहील. आणि सावध राहणे, आपल्याजवळ कोणती मोटरसायकल येत आहे का, कोणी समयात माणूस येत आहे का, त्याबद्दल थोडीशी खबरदारी पण घेतली पाहिजे. जर समजा वाईटातला वाईट घटना झाली तर आपण आरडाओरड जोराने मोठ्याने केला पाहिजे, म्हणजे बाकीचे आजूबाजूच्या लोकांना लक्षात येईल आणि त्याला पकडण्याचा तरी प्रयत्न होईल. अशा पद्धतीने थोड्या सावधगिरी आपण बाळगली पाहिजे असे मी याद्वारे आवाहन. धुळे तालुक्यातील न्याळोद येथील पांढरा नदी पात्रातील ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता देण्यात आलेला वाळू ठेका रद्द करावा अशी मागणी प्रकाश वाघ यांनी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांना निवेदनाद्वारे केली आहे. धुळे तालुक्यातील न्याळोद गावालगत पांढरा नदी पात्रातून देण्यात आलेला वाळू लिलाव ठेका रद्द करावा अशी मागणी प्रकाश वाघ यांच्यातर्फे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील न्याळोद गावालगत पांढरा नदी पात्रातील वाळू लिलावात ग्रामपंचायतीची परवानगी अनिर्वाय असताना प्रशासनाने ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता परस्पर वाळू लिलाव केला आहे. न्याळोद येथील वाळू लिलाव केल्यास वाळू उपशामुळे पांढरा नदी काठी असलेल्या न्याळोद, कुंडाणे, सातर्णे, दमाणे, नगाव, विश्वनाथ, चुकवड, कवठळ इत्यादी गावांचा सार्वजनिक नळ पाणी पुरवठा विहिरी व शेतकामांच्या वैयक्तिक विहिरी असून वाळू उपशामुळे पाण्याची पातळी कमी होते. परिणामी भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व कारणांमुळे सदरचा वाळू लिलाव ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. आज कलेक्टर ऑफिसला आलो असता आम्ही 2 तारखेला कलेक्टर मॅडमांना निवेदन दिलं होतं की आमच्या न्याळोद गावाच्या रीती हा बंद व्हायला पाहिजे. या संदर्भात कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नाही, त्याचा आम्हाला काही माहिती मिळाली नाही. म्हणून आज शोभाताई बच्छाव खासदार धुळे लोकसभा मतदारसंघ या कलेक्टर ऑफिसला आल्या असता आम्ही या ठिकाणी आलो आणि खासदार मॅडमांची भेट घेऊन त्यांना हा रीती ठिय्या बंद व्हावा या संदर्भात आम्ही निवेदन आज रोजी दिलं. आणि काल रामदादा भदाने, रामकृष्ण बापू खलाने आणि यांना सगळ्यांना आम्ही निवेदन देऊन की न्याळोद गावाचा रीती उत्साह हा कायमस्वरूपी बंद व्हायला पाहिजे आणि त्यांच्या जे चोरी करत असतील त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई व्हायला पाहिजे या संदर्भामध्ये आमची मागणी आहे. मुंबई आग्रा महामार्गावर नगावबारीजवळ दहशत माजवण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गावठी कट्ट्या व जिवंत कारतूस अशा 41,000च्या मुद्देमालासह जेरबंद केले आहे. दहशत माजवण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या शहरातील नगाववारीजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करीत जेरबंद केले असून त्याच्याकडून 40,000 रुपयांचा एक गावठी कट्टा व 1,000 रुपयांची जिवंत कारतूस असा 41,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिरपूरकडून धुळ्याकडे येणाऱ्या रस्त्यावर गावठी कट्ट्याची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नगावबारी शिवारात सापळा लावला. यावेळी हॉटेल साई किशन जवळ एक तरुण संशयास्पद हालचाल करताना दिसून आला. पथकाने त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 40,000 रुपये किमतीची गावठी बनावटीचे लोखंडी धातूचे एक पिस्टल मॅगझिन सह मिळून आले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत कारतूस पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर तरुणास त्याचे नाव विचारले असता त्याने राहुल पांडुरंग पाटील राहणार वरवाडे शिरपूर असल्याचे सांगितले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आरिफ पठाण यांच्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, अंमलदार पवन गवळी, आरिफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकूर, मयूर पाटील आदींनी केली. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जनगणना 2027 विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन. साक्री रोड परिसरातील इच्छापूर्ती गणपती मंदिरात जाणाऱ्या महिलेची दुचाकीवर येत अज्ञात चोरट्यांनी सोनपोत लांबवली. न्याळोद येथील पांढरा नदी पात्रातील वाळू ठेका रद्द करण्याची मागणी. आणि नगावबारीजवळ दहशत माजवण्याच्या उद्देशाने देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.